मित्रांनो नमस्कार. छोटासा व्हिडिओ आहे पण माहितीपूर्वक होणार आहे आणि सिग्नलवर कशा प्रकारे आपण थांबलं पाहिजे. आता या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग ठळक नाही आहे तरी देखील मी मात्र माझा सिग्नल आहे तर मी पाठीमागेच थांबलो. मी चौकामध्ये पुढं जाऊन थांबलो नाही आहे. जर पुढं जाऊन थांबलो तर वळणाऱ्या गाड्यांनाही त्याचा त्रास होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, जर आपली फाईन पडला तर तो लीगल होणार आहे. जर तुम्ही पाठीमागे थांबताय अशा प्रकारे तर काही फरक नाही पडणार. आता सिग्नल सुटला, सिग्नलमध्ये मी जातोय पण रिक्षावाल्याला घाई आहे. आता या ठिकाणी जर रिक्षावाल्याला गाडी डॅश झाली असती तर त्या ठिकाणी चूक ही त्यांचीच आहे. तर या गोष्टी ध्यानात ठेवा. दुसरा सिग्नल आहे, दुसऱ्या सिग्नलला आता या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग एवढी ठळक आहे की दिसते की झेब्रा क्रॉसिंग एकदम ठळक आहे बघा. मी मात्र स्टॉप लाईनच्या पाठीमागे थांबलो आहे. स्टॉप लाईनच्या पाठीमागे थांबूनच शक्यतो प्रयत्न करा. जर आपण सर्वांनीच गाड्या चालवल्यात तर वाहतूक कोंडी होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं जे चालणारे लोक आहेत तेही सुरक्षित होतील आणि ज्यांचं सिग्नल आहे, जे सिग्नलमधून जाणार आहेत त्यांनाही अडथळा निर्माण नाही होणार आणि वाहतूक थोडीशी फास्ट होऊन जाईल. तर या गोष्टींचा विचार केला पाहिजे सर्वांनीच आपण आणि आपली गाडी चालवली पाहिजे. आता समजा मी पुढं जाऊन थांबलो आणि ज्यांचा सिग्नल आहे त्यांची गाडी अनकम्फर्टेबल झाली काही कारणास्तव आणि जर आपल्या गाडीवर येऊन आदळली तर त्या ठिकाणी चूक कोणाची असणार आहे? भलं त्यांच्याकडून चूक झाली असेल पण आपण जर चौकाच्या मधोमध जाऊन जर थांबला असाल तर त्या ठिकाणी चूक ही आपली असते. तर त्याच्यासाठी आणि काही फरक पडत नाही मित्रांनो. 5-10 सेकंद, जास्तीत जास्त 1 मिनिटाच्या पुढचा सिग्नलच नसतो. 1 मिनिट जास्तीत जास्त. आणि जर एखादा सिग्नल असेल तर तो जास्तीत जास्त 2 मिनिटाचा, 2 मिनिटांच्या वर तर सिग्नलच नसतो मित्रांनो. आता याच ठिकाणी पहा, हा सिग्नल आपला रेड आहे. आपण थांबलो आहोत, गाड्या जात आहेत दुसऱ्या. पण आता सर्वजण थांबलेत पण जे लोक चालणारे असतात त्यांच्यासाठी जो सिग्नल लागलेला असतो ना, तर त्याच्यासाठी लोक थांबत नाही आहेत. आता समोरचं सिग्नल जसं रेड झाला त्याच्यानंतर आपल्या गाड्या पूर्ण निघून गेल्या आपल्या बाजूच्या बघा. पण मी नाही हललो, माझं लक्ष सिग्नलकडे. मी सिग्नल ज्यावेळेस हिरवा होईल तेव्हाच पुढं जाणार. जोपर्यंत सिग्नल हिरवा होत नाही तोपर्यंत मी पुढं जाणारच नाही आणि हे मी ठरवूनच घरातून निघतो मित्रांनो. तर या ठिकाणी बघा आपला हिरवा झाला पण यांचा लाल सिग्नल आहे तरी पण पुढं आले. आता मला सांगा, या ठिकाणी जर गाडी टच झाली असती तर किती नुकसान झालं असतं?